तर बीड प्रकरणामध्ये काय अपडेट आहेत त्या संदर्भातल्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। मस्साजोग ग्रामस्थ उद्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत। गावातील बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। सरपंच हत्येप्रकरणी फरार आरोपीला अटक न झाल्यानं मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेत। वाल्मिक कराडला 302 चा आरोपी बनवण्याची देखील मागणी केली जाणार आहे। खंडणीपासून ते खुनापर्यंतच्या आरोपींना कुणीही वाचवतंय। आम्ही मोबाईलवर टॉवरवर चढून उडी मारणार, हे माझी हत्या करतील त्यापेक्षा आम्हीच जीव देतो, ते बाहेर आले तर अनेक मुडदे पडतील, धनंजय देशमुखांचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले आरोपी विष्णू चाटेनं नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती आहे। तपास यंत्रणेला अद्याप मोबाईल सापडलेला नाहीये आणि फेकलेल्या फोनवरूनच चाटेनं वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा संतापले। तपासामध्ये नाव आल्यावरच चौकशी होईल, कायदा सर्वांना सारखाच आहे, कुणालाही पाठीशी घालणार नाही। बीड प्रकरणावर दादांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडवर मकोका का लावला नाही? वाल्मिक कराडला अनेकदा ईडीची नोटीस आली पण कारवाई का नाही? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। त्यावर मोका का नाही लावण्यात आल्या? काल 6 का 7 जणांवर मोका लावण्यात आल्यात, बरोबर? मग वाल्मिक कराडवर का नाही मोका लावला? संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवलाय। मुख्यमंत्र्यांना मुख्य माफियाला वाचवायचंय म्हणूनच फक्त कारवाईचा ढोंग चाललाय, संजय राऊतांची टीका। आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की ते न्याय करतील। मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवलाय, तो आता येईल 15-1 दिवसात बाहेर येईल। साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला, बाकी काय आहे? तर मुख्यमंत्र्यांना माफियाला वाचवायचं या राऊतांच्या टीकेला नारायण राणेंनी उत्तर दिलंय। शिवसेनेची सत्ता असताना राऊत कुणाकुणाला पोहोचायचे? कुठल्या तीर्थयात्रेला गेल्यामुळेच जेलचा पुरस्कार मिळाला? राणेंचा हा सवाल। म्हणजे कोणाकोणाला पोचत होता? शिवसेनेची सत्ता होती, संजय राऊत जो आत गेला होता तर काय कुठल्या तीर्थयात्रेला गेल्यामुळे त्याला पुरस्कार जेलचा मिळाला? संतोष देशमुख हत्येप्रकरणी गुन्हा नोंद होण्यासाठी 10 ते 12 तास उशीर लागलाय। गुन्हा दाखल होऊ नये यासाठी कुणाचे फोन आले? आमदार संदीप क्षीरसागरांचा हा घणाघात आहे आणि सर्व अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड काढण्याची त्यांनी मागणी केली आहे। गुन्हा नोंद होण्यासाठी जे 10-12 तास उशीर लागला त्याचं कारण काय? गुन्हा नोंद करण्यासाठी कुणाची प्रशासनाला फोन आले, यांचे कॉल रेकॉर्ड जर CDR जर काढले तर आपल्याला पूर्णपणे ती लक्षात येऊन जाईल। तपास वाल्मिक कराडपर्यंत पोहोचताच थांबल्यासारखा वाटतो। बीड हत्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी कुणाचे फोन आले? कॉल रेकॉर्ड काढा, संदीप क्षीरसागरांची मागणी।